नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला खव्याची म्हणजेच माव्याची कुल्फी करून दाखवणार आहे। काही जण याला माव्याची कुल्फी सुद्धा म्हणतात। अगदी रवाळ आणि दाणेदार अगदी विकत मिळते त्याप्रमाणे ही कुल्फी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खव्याची कुल्फी करण्यासाठी मी इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे, 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे, 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 9-10 काजू बारीक करून घेतलेले आहेत, 9-10 बदाम बारीक करून घेतलेले आहेत, 9-10 पिस्ते बारीक करून घेतलेले आहेत आणि 9-10 विलायची सोलून घेतलेली आहे, त्याचे असे दाणे काढून घेतलेले आहेत। इथे एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये हे दूध घालूया। आता हे दूध आपल्याला गॅसच्या हाय टू लो फ्लेमवर आटवून घ्यायचं आहे, अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। असं अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि आटवून घ्यायचं आहे। आता या दुधाला आपण एक उकळी येऊन देऊया। दुधाला आता उकळी यायला लागलेली आहे। गॅसच्या हाय टू लो फ्लेमवर हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। दूध आता अर्ध आटवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण हा खवा घालून घेऊया। असा हाताने कुस्करून टाकूया म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो। आणि आता ह्या दुधामध्ये व्यवस्थित खवा मिक्स करून घेऊया। खवा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता ही साखर आपण मिक्सरमध्ये टाकूया आणि यामध्येच ही विलायची घालूया म्हणजे साखरेबरोबर विलायची छान बारीक होते। साखर आणि विलायची बारीक करून घेतलेली आहे। खवा व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये हे काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये ही बारीक केलेली साखर घालूया। खव्याला पण थोडीशी गोडी असते त्यामुळे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आता 4-5 मिनिटे असं हलवून आपण हे उकळून घेऊया, साखर विरघळवून घेऊया। या पद्धतीने तुम्ही खव्याची कुल्फी करून बघा, खूप छान होते आणि अगदी झटपट होते। अगदी विकत मिळते त्यापेक्षाही छान ही कुल्फी होते। बघू शकता खवा टाकल्यानंतर याचा कलर खूप छान झालेला आहे। 4-5 मिनिटे हे मिश्रण मी उकळवून घेतलेलं आहे आणि बघू शकता अगदी रबडी प्रमाणे तयार झालेलं आहे। साखर पण आता विरघळलेली आहे। आता आपण गॅस बंद करून हे गार करून घेऊया। कुल्फीचं मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे आणि बघू शकता अगदी घट्टसर झालेलं आहे। मी इथे कुल्फी करण्याचा साचा घेतलेला आहे। हा कुल्फीचा साचा तुम्हाला ॲल्युमिनियम किंवा प्लॅस्टिक मध्ये मिळतो। आपल्याकडे साचा नसेल तर तुम्ही हे मिश्रण एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये किंवा कपमध्ये किंवा वाटीमध्ये भरून ठेवू शकता। आता हे मिश्रण आपण थोडं थोडं चमच्याने हे साच्यामध्ये भरून घेऊया। अशा पद्धतीने भरून घेऊया। कुल्फीच्या साच्यामध्ये कुल्फीचं मिश्रण भरून घेतलेलं आहे। आता आपण याला ही झाकणं लावून घेऊया। या पद्धतीने ही सर्व झाकणी लावून घेऊया। अगदी दाबून घट्ट बसवायचे आहेत म्हणजे त्यामध्ये बर्फ शिरत नाही आणि कुल्फी कचकच लागत नाही। आणि आता यामध्ये या कुल्फीच्या स्टिक लावून घेऊया, अगदी असे छान खालपर्यंत खोचून घेऊया। तर हे सर्व स्टिक मी यामध्ये खोचून ठेवते। कुल्फीच्या साच्याला झाकण आणि स्टिक लावून घेतलेले आहेत। आता हे थोडा वेळ मी बाजूला ठेवते आणि मी इथे एक अशा प्रकारचा ग्लास घेतलेला आहे। आता यामध्ये हे बाकीचं उरलेलं मिश्रण भरून घेऊया। तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या ग्लासमध्ये वाटीमध्ये भरून घेऊ शकता।
सर्व मिश्रण यामध्ये भरून घेतलेलं आहे। आता याला वरून लावण्यासाठी मी इथे एक सिल्वर फॉइल पेपर घेतलेला आहे। तुमच्याकडे सिल्वर फॉइल पेपर असेल किंवा प्लास्टिकचा पेपर असेल तो सुद्धा तुम्ही याला लावू शकता, आणि काहीच नसेल तर तुम्ही याच्यावर वाटी झाकण ठेवू शकता, म्हणजे त्यामध्ये बर्फाचं पाणी आतमध्ये जाणार नाही आणि कुल्फी कचकच लागणार नाही। तर आपण हा सिल्वर फॉइल पेपर याला लावून घेऊया, अशा पद्धतीने दाबून घेऊया, किंवा अगदी पातळ असा प्लास्टिकचा पेपर मिळतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता मी याला असं लावून घेतलेलं आहे, आणि आता याला एक वरून असं रबर लावून घेऊया। मी इथे एक आईस्क्रीम स्टिक घेतलेली आहे, तर ती मधोमध अशी लावून घेऊया। अशी लावून घेऊया। आता आपण हे फ्रीजर मध्ये सेट करण्यासाठी ठेवूया। 7-8 तास झालेले आहेत आणि फ्रीजर मधून मी कुल्फी काढून घेतलेली आहे। मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हा कुल्फीचा साचा बुडवून घेऊया, असं 1 मिनिटभर बुडवून घेऊया, म्हणजे कुल्फी पटकन निघते। पाण्यामध्ये बुडवून घेतल्यानंतर कुल्फी पटकन निघते। आता आपण ही कुल्फी काढून घेऊया। बघू शकता अगदी छान अशी रवाळ दाणेदार कुल्फी तयार झालेली आहे। आता आपण एका डिश मध्ये ठेवूया। आता या सर्व कुल्फी आपण अशा पद्धतीने काढून घेऊया। बघू शकता अगदी रवाळ आणि दाणेदार कुल्फी तयार झालेली आहे। खायला पण ही कुल्फी खूप छान अप्रतिम लागते। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा, आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।